ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। या मला तुमच्याशी काही बोलायचंय, माझ्या विरोधात विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं। भास्कर जाधवांचं पत्र। मित्रपक्षांनी भाजपशी लढावं, काँग्रेसचा नाद करू नका। यशोमती ठाकूर यांचं मव्यातील मित्रपक्षांना उद्देशून ट्विटच्या माध्यमातून यशोमती ठाकूर यांचा नेम नक्की कोणाकडे? मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत। सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं खेळतायत। नाशिकमधील मेळाव्यातून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी, शरद पवार नेहमी हेच करतात। राष्ट्रवादीवाले आतून सर्व एकत्र, राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका। मव्यामध्येच 15 जागांवर एकमत नाही, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट। तिन्ही पक्ष 5 मतदारसंघावर ठाम, त्यामुळे तोडगा नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। महायुतीची गृहमंत्री अमित शहांच्या घरी 2.5 तास खलबत। लोकसभेच्या जागा वाटपावर अंतिम चर्चा। राष्ट्रवादीला 3 ते 4, शिवसेनेला 10 ते 12 जागा मिळण्याची सूत्रांची माहिती। रोहित पवारांनी असा काय गुन्हा केलाय? राऊतांचा सवाल। रोहित पवार भाजपात गेल्यावर कारवाई थांबेल, राऊतांची भाजपवर टीका। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराज छत्रपतींविरोधात समरजित घाडगे उतरणार मैदानात। घाडगेंना उमेदवारी दिल्यास दोन्ही राजघराण्यात होणार काटेकी टक्कर। रायगड महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। शिवसेनेचे बॅनरबाजीतून थेट सुनील तटकरेंनाच आव्हान। विकास गोगावलेंचा रायगड लोकसभेवर दावा। मव्याने ऑफर केलेल्या जागा वंचितच्या लिस्टमध्ये। खासदार संजय राऊतांचा दावा। वंचितच्या जागांवर समाधानकारक तोडगा काढू, संजय राऊतांची माहिती। पंतप्रधानांच्या हस्ते सेला बोगद्याचं उद्घाटन। तवांग आणि चीन सीमेदरम्यान आता करता येणार जलद गती वाहतूक। धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण बोगदा। पामोलिन तेल 5 रुपये आणि सोयाबीन तेल 3 रुपयांनी महाग। आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे रिफायनरीच्या मार्जिनचा परिणाम तेल आयातीवर। धर्मशाळा कसोटीत भारताचा दणदणीत विजय। भारताने इंग्लंडला 1 डाव आणि 64 धावांनी नमवलं। भारताने मालिका 4-1 ने केली आपल्या नावे। राष्ट्रपती मोहम्मद नाशीद यांनी मागितली पर्यटन बहिष्काराबद्दल भारतीयांची माफी मागत केलं भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये येण्याचं आवाहन। मराठवाड्यात महाशिवरात्रीनिमित्त भगर खाल्ली असता 602 जणांना विषबाधा। लातूरमध्ये 443, बीडमध्ये 55 तर परभणीत 80 आणि हिंगोलीत 24 जणांना विषबाधा। इंदापूरच्या कांदलगावात मराठा समाज कार्यकर्ते आक्रमक। आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना कांदलगावात गावबंदी। कोणताही प्रचाराचा बॅनर लागू देणार नसल्याचा गावकऱ्यांचा इशारा। पश्चिम रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांकडून 157 कोटी रुपये दंड वसूल। गेल्या वर्षीच्या तुलनेत दंड वसुलीत 35% वाढ। वर्ध्यात सेलूमधील यशवंत विद्यालयातील 10वीच्या हिंदीचा पेपर फुटला। अर्ध्या तासातच पेपर बाहेर आल्याने खळबळ। पेपर व्हायरल झाल्याने प्रकार उघडकीस। शिमग्यासाठी कोकण मार्गावर रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय। गर्दी कमी होण्यास मदत होणार। रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू। 5वी आणि 8वीच्या 2 स्वतंत्र परीक्षा होणार। नियतकालिक मूल्यांकन आणि वार्षिक परीक्षेचा समावेश असणार। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची माहिती। भारताच्या UPI पेमेंट सिस्टीमचा नेपाळमध्येही विस्तार। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।